पद्मावती देवीच्या नावावरून पद्मावती माचे नाव पडलं ह्या माचेला। हे मंदिर एवढं पवित्र आहे की इथं बऱ्याचशा गोष्टी घडल्या, त्यातल्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यावरून सुटून आले त्यावेळी पद्मावती मंदिरात आले आणि आऊसाहेबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी भेट आहे ती याच मंदिरामध्ये झाली। दुसरी एक अशी गोष्ट झाली आहे की आपली भवानी माता प्रतापगड निवासी, सगळ्यांना माहिती, शिवाजी महाराजांची कुलस्वामी, तिची शिळा कुठून आणली होती? नेपाळवरून। ती शिळा आणल्यानंतर ना तिच्यावरती जे काही मूर्ती तयार करण्यात आली ती मूर्ती इथं तयार करण्यात आली, इथं ती शिळा ठेवण्यात आली। नंतर ना त्याच मूर्तीची पूर्ण राजगडाभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली। म्हणजे आई भवानीची तिथं स्थापना होण्याआधी आई भवानीचा पदस्पर्श झालेला आहे ह्या पवित्र भूमीवरती। म्हणून हे एवढं पवित्र मंदिर आहे, खूप पवित्र मंदिर आहे। त्यामुळे इथं आल्यावरती आधी आईला नमस्कार करायचा आणि मग बाकीच्या ठिकाणी जायचं। आई पद्मावतीला नमस्कार करायचा, आमचं चांगलं होऊ दे, आम्ही तुझी लेकरं आहोत, व्यवस्थित आलोय, व्यवस्थित घरापर्यंत पोहोचू, म्हणून आई पद्मावती। तुम्ही जेवढ्या श्रद्धेने जेवढ्या भावनेने तिच्याकडे बघाल तेवढ्याच भावनेने ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मी तुम्हाला सकाळी म्हटलं ना की आईशी तुम्ही नुसतं बघितलं ना तरी असं वाटतं की ती आपल्याशी बोलती, आपल्याशी चर्चा करते। म्हणून कधीही राजगडावरती आलं तर आधी इथं यायचं, नतमस्तक व्हायचं आणि मग बाकीचा राजगड बघायला सुरुवात करायची।